गुड मॉर्निंग. तर आज नाश्त्यामध्ये बनवले होते रव्याचे डोसे आणि सोबतच कैरीची चटणी. कैरीच्या चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की ट्राय करा. त्यानंतर घरातली सर्व कामं आवरली आणि शिवांशला झोपवलं आणि बॅग पॅक करायला घेतली गावी जाण्यासाठी. आणि जेव्हा वॉर्डरोब खोललं तर म्हटलं यात कपडे शोधणे म्हणजे साखरेत पडलेला मिठाचा खडा शोधण्यासारखंच आहे. म्हटलं पहिलं हे आवरूया, मग बॅग पॅक करूया. आणि मग काय, पहिले केसवरती बांधून घेतले. जोपर्यंत केसवरती बांधत नाही तोपर्यंत काम करण्याचा फील येत नाही. बॅग भरायची होती, ती राहिली मागे आणि दुसरंच काम निघालं. ऑर्डर पाहून तुम्हाला असं वाटत असेल की किती पसारा करते, बट असं नाही. किती ट्राय केला आवरून ठेवायचं तरी 2 दिवसांमध्ये परत आहे तसंच होऊन जातं शिवांश आणि ह्यांचं. त्या मानाने माझं शिक्षण बऱ्यापैकी ठीक आहे आणि हे 4-5 सॉक्सेस एकाचीही जोड भेटत नव्हती. म्हटलं यांचंही भांडण झालं असावं बहुतेक. त्यानंतर धूळ वगैरे पुसून घेतली आणि सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि छान ऑर्डर वावरून घेतलं. हे पाहायला छान वाटत होतं, पण त्यामागे 2 तास कुठे गेले कळालं देखील नाही आणि माझी बॅग भरायची तशीच राहून गेली. आणि संध्याकाळचा वेळही झाला होता स्वयंपाकाचा. तर जेवणामध्ये बनवली होती मटर पनीरची भाजी आणि चपाती. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.